हळूहळू बैठक केली. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेताना पोट हलकस बाहेर येईल आणि फोर्सफुली श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जाईल. नाक सोललं असेल, सर्दी झाली असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन आपल्या क्षमतेप्रमाणे. काही क्षण शांत, मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. कपाळावर कोणतीही आटी नाही. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी. ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिर नाटक. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मवेद. असं सर्व समावेशक ओम, त्रिगुणातीत, कालातीत ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये मनामध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकारे महामंडल. असं माऊलींनी गणेश रूपी, ओंकार रूपी ओम असं वर्णन केलेलं आहे. असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे. स्थिती, उत्पत्ती, लय सर्व समावेशक ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचेच मनन आणि ओमचं चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. पोटवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार.
ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. मोक्ष प्राप्ती करून घेणाऱ्या आणि इच्छा पूर्ती करणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आता आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. संपूर्ण नतमस्तक नीलभाव भक्तिभाव मनामध्ये. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपली सुरुवातच आपण आज शयन स्थितीपासून करणार आहोत. आता पाठीवर पडून झोपायचं. सावकाश एका कुशीला म्हणा आणि शयन स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. विश्रांती. आता दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर असू देत. हातापायांचे तळवे तुमच्या समोर जे काही असेल भिंत किंवा कपाट त्याच्या समोर असतील. आता दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित आपल्याला ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. जे आपण बैठक स्थितीमध्ये करतो तेच आपण आज शयन स्थितीमध्ये करतोय. दोन्ही हातापायांच्या बोटांना ताण द्यायचा आहे. स्ट्रेच द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि रिलॅक्स. स्ट्रेच, रिलॅक्स. आता चौड्याचा भाग म्हणजे पायाची 5 बोटं दोन्ही पायांची आणि आपल्या हातांची 5 बोटं आपल्याला एकाच वेळेला फोल्ड आणि अनफोल्ड करायची. सुरुवात करूया. सुरुवातीला अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोटं हातापायांची बोटं ओपन करायची. 4 बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करूया. अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोटं. दोन्ही हातापायांचा आपण एकत्रित मोजणी करतोय. ओपन करायचंय. 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायचंय. कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात समोर आहेत. आता अँकल मधून पाऊल आणि मनगटामधून आपल्या हाताचे पंजे स्वतःकडे खेचून घ्यायचे. जमिनीकडे ताणायचे. पुन्हा मध्यभागी या आणि आता श्वास घेत हाताचे तळवे आपल्या खाली येतील. जमिनीच्या दिशेने ताणायचे आणि पावलं सुद्धा जमिनीच्या दिशेने ताणायचे. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. जमिनीकडे ताणायचे. अँकल मधून पाऊल आणि मनगटामधून हाताचे पंजे. श्वास सोडत वर स्वतःकडे ताणायचे. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि आता हाताच्या घट्ट मुठी वळून घ्यायचे. त्याच्या आधी 5ही बोटांमध्ये हाताच्या ताण द्यायचाय आणि अंगठा पहिल्यांदा फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायचे. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे आणि आता एकत्रित रोटेशन. मनगटामधून हाताची मूठ आणि अँकल मधून पाऊल. सुरुवात करूया. 1 उजवीकडून डावीकडे. 2 3 फक्त हालचाल मनगटामध्ये होईल आणि अँकल मध्ये होईल. 4 5
अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 2 3 4 5 कृती थांबवायची. दोन्ही हाताच्या मुठी सोडून द्या. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं आता आपल्या खांद्यावर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता रोटेशन करूया. श्वास घेत वर आपले हात जातील. श्वास सोडत खाली 1 तिथल्या तिथे शोल्डर रोटेशन 2 3 4 5. आता अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत खाली येऊ दे आणि श्वास सोडत वर 1 अँटी क्लॉकवाईज श्वासाची आखारी 2 3 4 आणि 5. पूर्ण वेळा 5 वेळा कृती झाली की थांबायचंय. दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. दोन्ही हातांमध्ये पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि विश्रांती. एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. त्याच्या पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीजवळ येईल आणि आता डावा जो पाय आहे तो आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचा आहे. अगदी सावकाश डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या. बरोबर. आणि आता पाऊल जे आहे डाव्या पायाचं ते थोडस वर खाली करा. फक्त डाव्या पायाचं पाऊल थोडस वर खाली करायचंय. म्हणजे आपल्या पायाला क्रॅम्प येत नाही. पोटरीच्या इथे जास्त ताण येत नाही. आणि आता सावकाश डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. सरळ करायचा. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. अजून एक राऊंड. श्वास घेत फोल्ड करायचा आहे डावा पाय. श्वास सोडत पुन्हा 90 डिग्री वर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज डाव्या पायाचं सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे रोटेशन करायचं. मोठं वर्तुळ करायचं डाव्या पायाने 1. जेव्हा आपला पाय खाली जाईल तेव्हा आपली टाच जमिनीला लागू दे. 2 अगदी सावकाश कृती करा. जांघेपासून आपला डावा पाय पूर्णपणे आपण गोलाकार फिरवतोय. वरच्यावर कृती न करता आपलं पाऊल जमिनीला टेकू दे. गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. 3 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 टाच जमिनीला लागू दे. 2 3 4 डाव्या पायाने मोठं वर्तुळ करायचंय आणि 5. पूर्णपणे 5 वेळाला झालं की पुन्हा पाय 90 डिग्री वर येईल आणि नियंत्रित सावकाश जमिनीवर. अगदी सावकाश डावा पाय जमिनीवर येऊ दे. उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. डाव्या पायामध्ये थोडस जास्त तुम्हाला डावा पाय जड वाटत असेल उजव्या पायापेक्षा. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ येऊ दे. उजवा पाय सावकाश 90 अंशापर्यंत वर येऊ दे. अँकल मध्ये थोडीशी हालचाल करा. अँकल थोडस वर खाली करा. आणि मग आता फोल्ड आणि अनफोल्ड. आपला उजवा जो पाय आहे श्वास घेत फोल्ड करायचा आहे. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. लास्ट राऊंड. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार करूया. 1 पाय जमिनीकडे जाताना टाचेचा स्पर्श जमिनीला होते. 2 जांघेमधून पूर्णपणे पाय गोलाकार फिरवतो आपण. 3 4
5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 2 3. हे करत असताना आपल्या कोर मसल्सला सुद्धा हलकासा प्रेशर येतोय. 4 आणि 5. 5 वेळा झालं की पुन्हा पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित सावकाश जमिनीवर. डावा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती. सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. आणि आता करूया बटरफ्लाय. आपली पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पावलं जी आहेत ही एकमेकांच्या जवळ. जसं आपण बैठक स्थितीमध्ये बटरफ्लाय करतो तशी पावलं जुळून घ्यायचे. आपले गुडघे जे आहेत आपले हात आपल्या मांड्यांवर ठेवा आणि आपल्या हाताच्या आधाराने आपल्याला आपले पाय जे आहेत ते थोडेसे वर घ्यायचे आणि खाली घ्यायचे. वर खाली. बरोबर. वर खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे जाऊ देत. जसं आपण खुशी घेतो त्याप्रमाणे. आणि आपले गुडघे जे आहेत हे अजून बघा जमिनीच्या दिशेने जात आहेत का, ताणले जात आहेत का, त्याकडे लक्ष द्या. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठीचे स्नायू रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. मान आपली मध्यभागी आहे. आपल्या हाताच्या घडीवरती आपण आपलं डोकं ठेवलंय आणि गुडघे अजून जमिनीच्या दिशेने सैलसर सोडण्याचा प्रयत्न करा. नकळत कमरेचा भाग वर उचलला जाईल तर तो पूर्णपणे जमिनीवरच असू दे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता जी आपली हाताची पकड डोक्याच्या खाली आहे ती सोडून द्या. दोन्ही हात जोडून घ्या. नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही हात छातीपाशी असू देत. जोडलेले हात. आता हेच जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. एकदम सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता बघा आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते आता मोकळे झालेले आहेत. जांघेपासून गुडघ्यापर्यंतचे सगळे स्नायू पायाचे ताणले गेलेले आहेत. पोटरीच्या ठिकाणी तुम्हाला हलकासा प्रेशर वाटत असेल. पाठीच्या कण्याला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळालेला आहे आणि आपल्या बाजूचे वायुकोश मोकळे होतात. त्यामुळे आपला श्वसन मार्ग पुन्हा एकदा इथे सुधारतोय. आपण जे आता केलेलं आहे याला उत्तान भद्रासन असं नाव आहे. या स्थितीला स्त्रियांसोबत हे पुरुषांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असं आसन आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल आणि इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून घेऊया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि जोडलेले हात आता सावकाश श्वास सोडत आपल्या छातीपाशी येतील. श्वास सोडत सोडत जोडलेले हात छातीपाशी. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आणि आता करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय आता आपल्याला एकत्रित 90 डिग्री वर घ्यायचे आहेत. पण आपल्याला डिग्री बाय डिग्री वर जायचं आहे. डायरेक्ट आपण 90 अंशापर्यंत नाही जाणार. सुरुवातीला दोन्ही पाय एकत्रित 10 अंशापर्यंत वर उचला. मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आणि आता सायकलिंग करायला सुरुवात करा. एकेका पायाने सायकलिंग. 1 2 3 4 5 6. वरच्यावर न करता पावलं जमिनीकडे जाऊ देत. 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1 2. रिव्हर्स सायकलिंग. 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा पाय 90 डिग्री वर.
आणि आता आपले अंगठे पकडा, दोन्हीही पायांचे अंगठे पकडा. जर अंगठे पकडता नाही आले तर आपले हात आपल्या पोटरीच्या इकडे किंवा गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे न्या. सीटचा भाग थोडासा उचलल्यासारखा वाटेल, कारण की आपल्याला पुढे काही आसनं बघायचे ज्याची जी टॉक्सी टर्वे आहे. म्हणजे आपल्याला आपले दोन्ही पाय 90 डिग्री 180 डिग्री असे वरती घ्यायचे, त्याची ही प्रॅक्टिस आहे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. सावकाश पायाचे अंगठे किंवा जे पकडले पोटरी गुडघा ते सोडायचंय. आपले हात खाली येऊ देत आणि मग पाय फोल्ड करा. तिथल्या तिथेच पाय फोल्ड करा आणि आपल्या पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. म्हणजे आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तो विळखा आपल्या समोरून दोन्ही पायांना द्या. आपल्या शरीराचं आता गाठोडं झालेलं आहे. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असं फिरायचं. सुरुवात करा. एकदा उजव्या कुशीला या, कपाळ आपलं जमिनीला टेकवा, मग मध्यभागी या आणि डाव्या कुशीला वळा, कपाळ जमिनीला टेकवा. आपण करतोय रोलिंग. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपल्या पाठीच्या मणक्याला एक हलकासा मसाज मिळतो. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एकदा करूया. एकदा उजव्या कुशीला वळायचंय, मध्यभागी यायचं, मग डाव्या कुशीला वळायचं, मध्यभागी यायचं. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना कृपया काळजी घ्या आणि यथाशक्ती प्रयत्न करा कुठेही स्वतःला दुखापत न करता. बरं, आता अजून एकदा एक कृती करायची. इथे आपल्याला उठून उभं राहायचं, उठून बसायचं आणि पुन्हा शयन स्थितीमध्ये यायचंय. हा सुद्धा एक रोलिंगचाच प्रकार आहे. एक मी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करू. बघा, थोडेसे गुडघे आपल्या डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे, उठवायचं आणि पुन्हा पाठीवर पडायचं. अशा प्रकारे कृती करायची. सुरुवात करूया. एकदा उठून बसायचं आणि मग पुन्हा पाठीवर पडायचं. 1 अप, 2 डाऊन, 3 अप, 4 डाऊन, 5 अप, 6 डाऊन, 7 अप, 8 डाऊन, 9 अप, 10 डाऊन. खाली झोपायचं आहे. पुन्हा पाठीवर पडलेलो आहोत. हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर सावकाश पुन्हा डिग्री बाय डिग्री जमिनीवर 90, 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आपण करूया सुलभ मत्स्यासनाची उजळणी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. गेल्या आठवड्यामध्येच आपण हे आसन पाहिलेलं आहे. खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं रिलॅक्स, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता सावकाश आपलं डोकं वर उचलायचं आहे आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. पावलं जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून घ्या. तोंड बंद, छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण, गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण याकडे लक्ष. पाठीच्या कण्यावर हलकासा प्रेशर आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना पुन्हा एकदा आपलं डोकं आधी सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत आणि मग डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ देत. हातांचा जो आधार आहे सीटच्या खाली तो काढून घ्या.
आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण आता अर्ध शलभासन आणि पूर्ण शलभासन. मत्स्यासनामध्ये गळ्यापासून पोटापर्यंत जो ताण होता तो आपण आता ह्या शलभासन मध्ये विरुद्ध बाजूने आता ही कृती होणार आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता आपली हनुवटी, जिथे आपलं कपाळ होतं तिथे आता आपली हनुवटी येईल. हनुवटी जमिनीवर ठेवायची. इथे आपला श्वसन मार्ग मोकळा होतो. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ देत. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ देत. खांदे रिलॅक्स. पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू रिलॅक्स. चिन टच टू द ग्राउंड. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे. हनुवटी कुठेही आपल्याला वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचंय. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. हनुवटी ही जमिनीवरच असणार आहे. डाव्या हाताचा आधार डाव्या मांडीच्या खाली पॅसिव्ह होतो. पुन्हा एकदा इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय जमिनीवर. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचलायचे. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर आहे आणि तर सुरुवात करूया. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. यथाशक्ती प्रयत्न असेल. हातांचा आधार मांडीच्या खाली जो आहे तो पॅसिव्ह होतो. सायटिका प्रतिबंधक असं हे शलभासन. शलभ म्हणजे टोळ. टोळ ज्याप्रमाणे झाडावरती उलटा लटकलेला असतो त्याचा जो शेपटीचा भाग आहे तसे हे आपले पाय दिसतात. व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. ठीक आहे, ठीक आहे. सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. काल आपण या स्थितीमधून पर्वतासन केलं होतं आणि त्यानंतर स्टँडिंग पोझिशन मध्ये गेलो होतो. आज आपण करणार आहोत चतुरंग दंडासन आणि त्या स्थितीतूनच पुन्हा स्टँडिंग पोझिशन मध्ये जाणार आहोत. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करायचे. हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये असतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला आहे. कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही पावलं चे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला आहे. आता दोन्ही पावलांचं माउंटन करायचंय. चवड्याचा भाग म्हणजे पायाची बोट जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. आणि आता एकाच वेळेला आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ होतील. दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरोबर, बरोबर. हे झालंय आपलं सरळ हस्त भुजंगासन. सूर्यनमस्कारामधली एक स्टेप. आता आपले गुडघे आणि पाय जे जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आपल्या पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन असेल. बरोबर, छान. याला म्हणतात चतुरंग दंडासन. सूर्यनमस्कारामधली ही एक स्टेप आहे. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पावलं जे आहेत टाचा सिलिंगच्या दिशेला आणि पायाची बोट जमिनीवर. इथे थोडा वेळ थांबा. 1 2 3
4 5. दोन्ही पावलं मागून जवळ येऊ देत एकमेकांच्या. आणि आता आपल्या टाचा जमिनीवर नेण्याचा प्रयत्न करा आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. बरोबर. हे झालं पर्वतासन. पुन्हा एकदा सूर्यनमस्कारामधली ही एक दुसरी स्टेप. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. इथे पूर्णपणे पोटऱ्यांवरती आपल्या ताण येतो. आणि आता सावकाश उजवा पाय पुढे घ्या, उजवं पाऊल पुढे घ्या, उजवा हात मागे, डावं पाऊल पुढे घ्या, डावा हात मागे. असं करत करत सावकाश दंड स्थितीमध्ये या, स्टँडिंग पोझिशन. विश्रांती. ओके, नो प्रॉब्लेम राधाताई. तुम्ही प्राणायाम करायला हरकत नाहीये. विश्रांती. एकदा नी रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले. आपले हात जे आहेत ते आता आपल्या दोन्ही गुडघ्यांवर येतील. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज गोलाकार फिरायला. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. कृती थांबवायची. सावकाश वर, विश्रांती. आता आपल्याला थोडस स्विंग करायचंय. म्हणजे हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन. हस्त उत्तानासन म्हणजे हात डोक्याच्या दिशेवर आणि हस्त पादासन म्हणजे हात आपले पावलाच्या दिशेला. इथे आपल्याला थोडस स्विंग करायचं. म्हणजे आपले हात झोका कसा आपण देतो तसे ते थोडेसे असे मागे द्यायचे. ठीक आहे. हा बघा आता दाखवते तुम्हाला. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. श्वास घेत आपल्याला हात वर न्यायचे. एक बॅकवर्ड बेंड द्यायचा आणि श्वास सोडत खाली फॉरवर्ड बेंड. ठीक आहे. अशी डायनॅमिक हालचाल असेल. हात एकदम लूज सोडा. ठीक आहे. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5. थांबायचं. हात अशी ताट न ठेवता अशी स्विंग करायची. झोपाळा कसा आपण देतो तशी अशी स्विंग करायची. म्हणजे तो जो बॅकवर्ड आणि फॉरवर्ड बेंड आहे तो व्यवस्थित मिळतो. विश्रांती. आज आपण करणार आहोत वीरासन, वॉरियर पोश्चर, किंवा याला हनुमंत ध्वज असंही म्हटलं जातं. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या जास्तीत जास्त. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हा. आणि आता उजवा जो आपला पाय आहे ना, उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला जातो. उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला. हा. डाव्या पायाचं पाऊल समोर आहे, समोरच्या बाजूला आहे. फक्त उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला गेलं. बरोबर. आपण उजवीकडे नाही जायचं, आपण मध्यभागीच थांबायचं. आपल्याला उजवीकडे आधी वळायचं नाही, फक्त पाऊल आपल्याला उजवीकडे न्यायचं. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, स्ट्रेट. बरोबर. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करताना थोडीशी काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आला तरीही चालेल. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा उजव्या दिशेला. उजवा पाय उजव्या दिशेला फोल्ड करा. बरोबर. आणि आता सावकाश उजव्या साईडला वळा. उजव्या दिशेला आपल्याला वळायचं आहे. जे हात आपले सरळ आहेत ते डोक्याच्या दिशेने वर न्या, नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता हलकासा बॅकवर्ड बेंड द्या. आपली नजर जी आहे ही जोडलेल्या हातांकडे असू दे. यथाशक्ती प्रयत्न असेल उजव्या गुडघ्यावरती पूर्णपणे प्रेशर येतो. डावा पाय स्ट्रेच होतोय. पुन्हा एकदा पाठीच्या कण्याला प्रेशर आहे. यथाशक्ती प्रयत्न असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल.
मान मध्यभागी, दोन्ही हात खांद्यातनं सरळ, पुन्हा मध्यभागी यायचंय, उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा, दोन्ही हात खाली, उजव्या पावलाचं फेसिंग पुन्हा समोरच्या बाजूला येईल. थोडा वेळ विश्रांती, तिथल्या तिथेच विश्रांती. मॅट वर उभं राहून ही कृती करा. खाली जर चटई किंवा चादर असेल तर आपले पाय सरकू शकतात, म्हणून यथाशक्ती प्रयत्न, जरी आपल्या पायांमध्ये अंतर जास्त नाही घेता आलं तरी चालेल, पण शक्यतोवर गुडघ्यातून पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डाव्या पावलाचं फेसिंग डाव्या दिशेच्या बाजूने होते, उजवा पाऊल आपला उजव्या पावलाचं फेसिंग समोरच्या बाजूने आहे. आता दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा, डावा जो गुडघा आहे, डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, उजवा पाय सरळ आहे, डावा पाय फोल्ड करा, बरोबर. आणि आता डाव्या दिशेला बघा, जोडलेले आपले जे हात खांद्यातून सरळ आहेत ते डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये, आणि आता थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे, नजर आपली जोडलेल्या हाताकडे. आता डाव्या गुडघ्यावर प्रेशर येतोय, उजवा पाय ताणला गेलेला आहे, विरुद्ध बाजूने ताण दाब याचा अनुभव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, 1 2 3 4 5. उलट चाल, मान मध्यभागी, दोन्ही हात खांद्यातून सरळ, डावा पाय सरळ, मध्यभागी यायचंय, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करूया, विश्रांती. या संपूर्ण वीरासनाचा वॉरियर पोश्चर याचा जो काही परिणाम झालाय त्याचा अनुभव घेऊया. आणि आता करूया एकपाद तोलासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता उजवा जो पाय आहे, दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करूया, उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल कर सोडा, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर, नजर समोर, पापड्यांची कमीत कमी उघडझाप असू दे, म्हणजे आपल्याला बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित साधता येतं. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, नमस्कार स्थितीमध्ये. पुन्हा दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, बरोबर, छान. 1 2 3 4 5. उलट चाल, सावकाश, दोन्ही हात खांद्यातून सरळ, हात खाली, पाय खाली, विश्रांती. डाव्या पायावर आलेला भार त्याकडे लक्ष. हीच कृती आता विरुद्ध बाजूची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया, आणि डावा पाय जमिनीपासून वर उचलूया, पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडूया. पुन्हा नजर एका बिंदूकडे स्थिर करा, पापड्यांची कमीत कमी उघडझाप. आता जे हात सरळ आहे ते डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पुढे आपण वृक्षासन बघणार आहोत. वृक्षासनाच्या वेळेला म्हणजे समजा आपल्याला बॅलन्स व्यवस्थित साधता नाही आला तर हेच वृक्षासनाचे लाभ आपल्याला ह्या एकपाद तुलासन मध्ये मिळतात. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, 1 2 3 4 5. उलट, पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, डावा पाय खाली, दोन्ही हात खाली, विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण दोन मुद्रा बघणार आहोत, एक सिंह मुद्रा आणि दुसरी ब्रह्ममुद्रा. ब्रह्ममुद्रा आपण याच्या आधीही केलेली आहे. राधाताई, तुम्हाला ह्या मुद्रा करायला हरकत नाहीये. तर आता बघूया आपण सिंह मुद्रा कशी केली जाते.
सिंह मुद्रेचे कॉन्ट्राइंडिक्शन असे आहेत की ज्यांना घशाचे म्हणजे गळ्यासंबंधी कुठलेही विकार असतील किंवा घशाला सूज आलेली असेल किंवा टॉन्सिल्सचा त्रास असेल तर ही सिंह मुद्रा जी आहे ही करणं टाळायचं आहे. याचे फायदे असे आहेत की इथे जेव्हा आपण सिंह मुद्रा करतो आपली जीभ पूर्णपणे बाहेर येते. म्हणजे जसजसं आपलं वय वाढतं तशी आपली स्मरणशक्ती थोडीशी कमी व्हायला लागते. अल्झायमर सारखे त्रास होतात. तर जेव्हा आपण ह्या सिंह मुद्रेचा अभ्यास करतो त्यावेळेला हे जे त्रास आहेत अल्झायमर सारखे हे कमी होतात. त्याचबरोबर संपूर्ण चेहऱ्याचे जे स्नायू आहेत हे आपले ताणले जातात या मुद्रेच्या अभ्यासाने. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे अधिक चांगल्या प्रमाणात होतं. आपला चेहरा अधिक तजेलदार दिसतो. आता इथे आपल्याला काय करायचं मी तुम्हाला ती दाखवते ही कृती कशी करायची मग आपण एकत्रित करू. सिंह मुद्रा करताना आपल्याला साधी बैठक पद्मासन अर्ध पद्मासन करायचंय. दोन्ही जे हात आहेत या हातांची द्रोण मुद्रा करून हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. फक्त हाताची जी कोपरं आहेत ही थोडीशी अशी बाहेरच्या बाजूला येतील या प्रकारे. आधी मी तुम्हाला एक आवर्तन करून दाखवते मग आपण एकत्रित करूया कारण की नवीन आहे. थोडंसं व्यवस्थित समजलं की आपण एकत्रित करू. आपल्या हातांची कोपरं अशी बाहेर घ्यायची आणि इथे आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आणि तो फोर्सफुली श्वास सोडता. सिंह कसा गर्जना करतो आणि तो जोरात ओरडतो त्याप्रमाणे आपल्याला फोर्सफुली श्वास सोडायचा आहे आणि जीभ जी आहे ही आपल्याला जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. जेव्हा आपली तोंड उघडतं जीभ बाहेर येते तेव्हा आपण नकळत तोंडाने श्वास घेतो आणि सोडतो. पण इथे मात्र आपल्याला जाणीवपूर्वक नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकानेच सोडायचा आहे. आपली फक्त जीभ बाहेर असेल तोंड उघडलेलं असेल पण श्वास मात्र आपला नाकानेच आपल्याला घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. सुरुवातीला नजर जी आहे ही आपली आपल्या नासिकाग्र म्हणजे आपल्या नाकाच्या शेंड्यावर असेल. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते मग आपण एकत्रित करू. जेव्हा आपण फोर्सफुली श्वास सोडतो जीभ आपली बाहेर येते तेव्हा थोडंसं आपल्या पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होते म्हणजे आपण थोडंसं असं पुढे झुकलं जातो. ठीक आहे एक आवर्तन दाखवते. आपल्या हातांची कोपरं थोडीशी अशी बाहेरच्या बाजूला येतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर येईल. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे जास्तीत जास्त आपल्याला चेहरा ताणायचा आहे. जीभ बाहेर घेऊन यायची. उलट चाल करताना जीभ आतमध्ये तोंड बंद आणि पुन्हा कमरेतनं सरळ. ठीक आहे. दोनदा आपण ही कृती करणार आहोत. 2 वेळेला आपलं लक्ष नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि 2 वेळेला आपलं लक्ष आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल. ठीक आहे सुरुवात करूया. आपण जी बैठक घातली आहे साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरे जी आहेत ही थोडीशी बाहेरच्या बाजूला येतील. आणि आता खांदे रिलॅक्स नकळत आपण असे खांदे वर घेतो तर ते रिलॅक्स ठेवा. पाठीचा कणा सुद्धा रिलॅक्स आहे. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना थोडंसं पुढे झुकायचं आहे आणि जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू असेल. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद डोळे बंद पुन्हा पाठीतून सरळ. अजून एकदा हीच कृती. एक सहज श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. जास्तीत जास्त जबडा ताणून घेण्याचा प्रयत्न. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद डोळे बंद पुन्हा कमरेतनं सरळ. थोडा वेळ रिलॅक्स. आता हीच कृती आपल्याला दोनदा करायची आहे. नजर आपली आयब्रो सेंटरकडे असेल. डोळे बंद. हाताची कोपरं थोडीशी बाहेरच्या बाजूला येऊ देत. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक सहज श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर. पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन. नजर आपली आयब्रो सेंटरकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू असेल. छान.
हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता एक लास्ट राऊंड. पुन्हा हाताची कोपरं बाहेरच्या बाजूला, डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ बाहेर, नजर आपली आयब्रो सेंटर कडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू आहे. छान. हरिओम. सावकाश मध्यभागी, जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या जबड्याच्या इथे घेऊन जा. आपली सॉफ्ट पॅलेट, तिथे आलेला ताण, संपूर्ण जिभेच्या स्नायूंना आलेला ताण, त्याकडे लक्ष. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले होते. या सगळ्याचा अनुभव घेऊया. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असतं. आपण जेव्हा मुद्रा करतो, मुद्रांचा अभ्यास करतो, त्यावेळेला आपला जो थेट संबंध आहे तो आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींवर होत असतो. जसं आता आपण सिंह मुद्रा केली, इथे आपले जे थायरॉइड ग्लँड्स आहेत तिथे आपल्याला स्ट्रेच आला होता. आणि आता आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. पुन्हा एकदा थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या ग्लँड्स वरती आपल्याला एकाच वेळेला ताण आणि दाब याचा अनुभव येणार आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहेच. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. पाठीचा कडा सरळ आहे. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान सावकाश उजव्या दिशेला घेऊन जा. डोळे उघडायचे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. आणि आता कंठस्थ ग्रंथींवरती डाव्या बाजूने आलेला ताण आणि उजव्या बाजूने असलेला दाब याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. डोळे उघडेच ठेवायचे आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ देत. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी करताना अगदी सावकाश कृती करा. विरुद्ध बाजूने हीच कृती. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आता आपली मान हळूहळू डाव्या दिशेने जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बघा, कंठस्थ ग्रंथींवरती उजव्या बाजूने आलेला ताण आणि डाव्या बाजूने असलेला दाब याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहेच. 1 2 3 4 5. उलट चाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान थोडीशी सिलिंगच्या दिशेला जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने आलेला ताण, मागच्या बाजूने असलेला दाब याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. आता आपल्याला तोंड मोठं उघडायचंय, आ करायचंय आणि मिटून घ्यायचंय. तोंड उघडायचंय, आ आणि मिटून घ्यायचं. तोंड उघडायचं, मोठा आ करायचा आणि तोंड बंद करायचं. जेव्हा आपण तोंड उघडतो आणि बंद करतो त्यावेळेला आपल्या गळ्याच्या इथे ताण आणि दाब कसा जाणवतोय याकडे लक्ष द्यायचंय. 2 ते 3 वेळेला ही कृती करून झाली की थांबायचंय. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी. आणि आता शेवटचा राऊंड. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त मानेमध्ये हालचाल असेल. आपल्याला पाठीचा कणा कुठेही बेंड करायचा नाही.
चिन लॉक पोझिशन, हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. आणि आता कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने आलेला दाब, मागच्या बाजूने असलेला ताण याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटसा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश मान सरळ. विश्रांती. डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आपण जी ब्रह्ममुद्रा केली ह्या संपूर्ण मुद्रेचा पुन्हा एकदा मनातल्या मनात मागोवा घ्या. ही ब्रह्ममुद्रा थायरॉइड प्रतिबंधात्मक आहेच, त्याचबरोबर या मुद्रेच्या अभ्यासाने आपला ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोल मध्ये राहतो. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. करणार आहोत आपण आता प्राणायामाला सुरुवात. प्राणायामाच्या आधी 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये किंवा ज्ञान मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लीटली ब्रीद आउट. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्या. ग्रुपवरती मी काल शेअर केलेलाच आहे. सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि चांगली संपत्ती प्राप्त होऊ दे. म्हणून आपल्या प्राणशक्तीला वंदन करूया. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि आज आपण करणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. काल आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास पाहिला. आज आपण भेदन पाहणार आहोत. भेदन म्हणजेच काय, तर एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा, याला भेदन असं म्हणतात. आपण स्टेप बाय स्टेप प्राणायामामध्ये पुढे जातोय. तर आता आपल्याला डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची आहेत. त्याचे टोकं अंगठ्याच्या मुळाशी लावायचे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य भेदन प्राणायाम. म्हणजेच उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीने तो श्वास सोडायचा आहे. तर आपल्याला श्वास घेताना आणि सोडताना ही जी 3 बोटं आपली ओपन आहेत ह्या बोटांचा आधार घ्यायचा आहे. तुम्हाला एक आवर्तन दाखवते. श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. सूर्यभेदन बघा करताना सुरुवातीला आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आहोत, बरोबर. मग हे करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याच्याने डावी नाकपुडी बंद करायची. उजवीने श्वास घ्यायचा. अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करायची. डावी नाकपुडी ओपन करायची आणि डावीने श्वास सोडायचा. ठीक आहे, लक्षात आलंय. हे झालं आपलं सूर्यभेदन. आणि मग याच प्रकारे आपण चंद्रभेदन सुद्धा करणार. सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, चेहरा शांत. डोळे अलगद मिटून घेऊया. करणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम. डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्या. उजवी बंद. डावीने संथ रेचक.
डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेच, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच. शेवटचा वर्तन सूर्यभेदन प्राणायाम. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच. पूर्णपणे श्वास सोडून द्या डाव्या नाकपुडीने. आणि आता उजवी नाकपुडी आपली बंद आहेच. करणार आहोत इथूनच पुढे चंद्रभेदन प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेच, उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेच. एक लास्ट राउंड चंद्रभेदन प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. सूर्यभेदन आणि चंद्रभेदन या प्राणायामामुळे आपल्या दोन्ही श्वसन मार्गामध्ये जो काही बदल झालाय याचा अनुभव घेऊया. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. आज आपलं शवासन आपण अ उ म याच्या जोडीने करणार आहोत. अकार, उकार आणि मकार. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण अलगदपणे जमिनीवर सोडून दिलेलं आहे. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा. आजची सुरुवात आपली शयन स्थितीपासून झालेली आहे. आणि ही साधना करताना नकळत एखादा शरीराचा अवयव स्नायू ताणला गेला असेल तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स. उत्तानं शववत् भूमौ शयनं तच्छवासनम् शवासनं श्रान्तिहरम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात करणार आहोत आपण आपल्या दोन्ही पायांपासून. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहेत. जाणीव माझी कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे.
या दोन्ही भागांमधले सगळे सांधे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. कमरेपासून ते पायाच्या बोटांपर्यंत माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय मी शिथिल केलेला आहे. या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना आकार आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल. जाणीव पाठीच्या मणक्याकडे. पाठकड्यांमधले 33 मणक्यांची माळ शिथिल झालेली आहे. जाणीव उदरभाग आणि उरभागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे तेही शिथिल झालेलं आहे. शरीराच्या या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी करणार आहोत एक उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना उकार. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत आणि आपला संपूर्ण शरीराचा मधला भाग आता शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल करायचे आहे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, दोन्ही नाकपुड्या, नाकाचा शेंडा, आपलं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल केलेले आहेत. कंठापासून मस्तिष्कापर्यंतच्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी करूया एक मकार. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये शिथिलता आलेली आहे. संपूर्ण शरीर मोरपिसासारखं हलकं हलकं झालेलं आहे. याची मला आता जाणीव होत आहे. लक्ष माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या कंठापासून माझ्या फुफ्फुसांपर्यंत जाते. चैतन्य शक्ती माझ्यात प्रवेश करत आहे. आणि श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही उबदार हवा माझी शारीरिक आणि मानसिक अशुद्धी बाहेर सोडत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. सच्चित आनंद या स्थितीचा मी आता अनुभव घेत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती माझ्यात जागृत झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प. माझं शारीरिक मानसिक आरोग्य हे अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्यदेवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि हा आपला संकल्प पुन्हा एकदा त्यांच्या समोर पुनरुच्चारण करूया. शवासनातला संकल्प खोल सिद्धीस जातो आणि तो मनामध्ये रुजतो. ही स्थिती कितीही आनंददायी आणि सुखदायी असली तरीही योग कर्म सुकौशल्य आपल्याला आपली कर्मे, आपली कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहेत.
हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्या. दोन्ही पाय जुळून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा खेच आळस. आपण पुन्हा एकदा आपल्या दिवसासाठी सज्ज होतोय. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये कुठलीही घाई गडबड न करता अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव नतमस्तक भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होते. धन्यवाद. शुभम, तुम्ही विचारलं होतं की तुम्ही लेफ्टी आहात ना. काही हरकत नाही जरी डाव्या हाताने प्राणायाम मुद्रा केली तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. कोणाला शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.